उतरले आणि आपल्या आईजवळ गेले, आईचं दर्शन घेतलं आणि आईचा पदर डोक्यावर घेतला आणि सांगितलं, आई आज तुझा विवेकानंद त्रिखंडाचा स्वामीला, म्हणजे आई वडिलांना विसरणार असे विवेकानंद होते. आत्ता शिवजयंती झाली, छत्रपती शिवराय होते की हुचिमिंदा असे छत्रपती शिवाजी महाराज होते की व्हिएतनामसारखा देश, ज्या देशामध्ये शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी शिवाजी महाराज अमेरिका त्यांनी हरवलं, त्यावेळेस त्यांना विचारलं नावाचा त्यांना विचारलं की तुम्ही अमेरिकेसारख्या भारत देशामध्ये छोट्याशा देशात हरवलं. त्यांनी सांगितलं की शिवरायांची युद्धनीती आमच्याकडे होती आणि म्हणून आम्ही त्या अमेरिकेला हरवू शकतो. शिवाजी महाराज आमच्या इथे जन्माला आले असते तर आम्ही जगावर राज्य केलं असतं असं म्हणणारे मुस्लिम आणि शेवटी मुस्लिमांचे समाधी तिथं जेव्हा मिळाला त्यावेळेस त्या समाधी दिली की शिवरायांचा एक मावळा निर्दिष्ट झाला, म्हणजे जग जिंकणारी लोक मानत होती. मी 4 धाम मानतो. माझं पहिलं धाम मी मला छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगायला बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी राज्य आणि जर देशावर देश चालवायला असेल तर सुरक्षित कसं आज स्त्रियांसाठी समाजसुखी देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आज तुम्ही आम्ही जे मुक्तपणे बोलू शकतो त्या देशाच्या मुंगीपासून तर हत्तीपर्यंत असणाऱ्या प्रत्येक जीवाला कायद्यानं जे संरक्षण दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत दिलं. आणि 4थं धाम आहे की शाहू महाराज. शाहू महाराज असे एक राजे होते की ज्यांनी दीन गरीब लोकांना त्यांनी काय केलं, आपलं केलं. गंगाराम मावा नावाचा एक हरिजन समाजाचा माणूस त्यांचा शिष्य होता आणि त्याला सांगितलं हॉटेल का, आणि त्या हॉटेलमध्ये ते रोज चहा प्यायला जायचे. म्हणजे उद्योजक विकास कसा असावा हे शाहू महाराजांनी सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुलेंचं जर पाहिलं तर शिक्षणाची कवाडं त्यांनी दरवाजे उघडून दिली आणि अनेक मोठ्या लोकांचा विरोध उघडून दिला आणि खरं शिक्षण त्यांनी समाजासाठी आपल्या बायकोला सावित्रीला स्वतः शाळा काढली आणि त्या मुलींची पहिली शाळा काढून विडेवाड्यामध्ये पुण्याला त्यांनी शिक्षण दिलं. म्हणजे ही माझी मी 4 धाम यात्रा जर करायची म्हणलं तर हे माझे जीवनातले 4 धाम.